शिवसेना ठाकरे गटाचा स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन, वीज बिल व प्रतिकात्मक स्मार्ट मीटरचे दहन, अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धरले धारेवर। मिरजेत स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी वीज बिल व प्रतिकात्मक स्मार्ट मीटरचे दहन करण्यात आले। कार्यकारी उपअभियंता आरजी कसबे यांना शिवसैनिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी शिवसैनिकांनी MSCBच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या आदेशाने शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर आणि युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मिरज MSCB कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या द्वारे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, मात्र नवीन या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येत असून ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे। शिवाय कोणत्याही ग्राहकाची परवानगी न घेता छुप्या पद्धतीने हे मीटर बसवले आहे असा आरोप करण्यात आला आहे। तात्काळ हे स्मार्ट मीटर बदलले नाही तर यापुढे शिवसेनेच्या वतीने चाबूकफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। मिरज स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज बिल आणि प्रतिकात्मक स्मार्ट मीटरचे दहन करण्यात आले। यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, शिवसेना युवा सेना नेते कुबेरसिंग राजपूत, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर, मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शाकिरा जमादार, स्नेहल माळी, सरोजिनी माळी, अब्दुल मोमीन, उमेश आयरेकर, दीपक पाटील, असलम बाडवाले, किरण कांबळे यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। आज शिवसेना मिरज शहराच्या वतीनं आज MSCBच्या दरबारात आम्ही जे आंदोलन घेतलेलं आहे, जे काही नवीन मीटर काढून जुने मीटर काढून जे नवीन मीटर बसवण्यात आलेले आहेत ते पहिला ह्या MSCBनं सांगावं जनतेला, सर्वसामान्य जनतेला, ह्या नवीन मीटरमध्ये आणि जुन्या मीटरमध्ये फरक काय होता आणि तुम्ही का बसवताय। हे नवीन मीटर पहिला, जुने मीटर पहिला चालत नव्हते का, ते का बंद पडले होते का, त्याचे काय बिल व्यवस्थित येत नव्हते का, ह्याचे कारणे काय आहेत हे जनतेला पूर्ण पहिला सांगावं आणि मग हे नवीन मीटर बसवावं। हे नवीन मीटर हे अंबानी आणि अदानीच्या खिसे भरायचं काम हे यांचं चालू आहे, हे तात्काळ थांबवण्यात यावं, अन्यथा शिवसेना मिरज शहर हे बसणार नाही। शिवसेना मिरज शहराच्या वतीने आज आम्ही MSCBमध्ये इथं आंदोलन केलेलं आहे। इलेक्ट्रिक मीटरच्या विरोधामध्ये केंद्र सरकारनं ज्या अदानी अंबानीसारख्या शेठ लोकांना पोचण्यासाठी ही इलेक्ट्रिक मीटरची योजना या गोरगरीब जनतेला वेटीस धरून पैसे खाण्यासाठी जी यंत्रणा राबवलेली आहे, त्या यंत्रणेच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे। ह्याचा विषय असा होता की MSCBनं कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता चोरी छुप्या पद्धतीनं ग्राहकांची लूट करण्यासाठी परस्पर येऊन जुना मीटर काढून नवीन इलेक्ट्रिक मीटर बसवलेला आहे। हे मीटर ह्यासाठी बसवलं आहे की ह्याचं सर्व टेंडर अदानी अंबानी या शेठ लोकांना भाजपनं दिलेलं आहे, कारण हे भाजप सरकार, केंद्र सरकार या शेठ लोकांना पोचण्याचं काम हे करत आहे व या जनतेची लूट करून त्या शेठ लोकांचे किस्से भरत आहे। यातून जनतेचं खूप मोठं नुकसान होणार आहे। ज्याचं बिल 300-200 येतो त्यांचं 1200-1500 बिल यायला लागलं आहे। ह्या सर्व गोष्टीला हे केंद्र सरकार आणि ही MSCB जबाबदार आहे। जर लवकरात लवकर हे मीटर बदलले नाही, जुने मीटर जर नाही बसवले तर चाबूक फोड आंदोलन घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही। तुमचं निवेदन जे आहे ते निवेदन वरिष्ठ कार्यालयास त्वरित सादर करतो। ते जे आहे तुमचा उद्रेक आता वरिष्ठ कार्यालयात तुमचं जे निवेदन आहे ते वरिष्ठ कार्यालयात सादर करतो। परंतु स्मार्ट मीटरच्या बाबतीत मला एक तुम्हाला सांगायचे एक सांगू इच्छितो। आता हे महोदयसुद्धा आले होते, त्यांचं बिलाचं एक तक्रार होती की बाबा एक बिल होतं, ते बिल 360 युनिटचं का आलं, माझं बिल वाढून आलं म्हणून ते आले होते। तेव्हा आपल्या निदर्शनास असं आलं की त्याचं कुठलं तरी 1 महिन्याचं रिडिंग चुकलं होतं। ते रिडिंग करेक्ट केल्यानंतर 2 महिन्याचं 60 युनिटनं ते बिल त्याचं हे झालं। आता यामध्ये तुम्ही म्हणता ऑटो डिस्कनेक्शनचा जो मुद्दा आहे, ऑटो डिस्कनेक्ट होतं आहे, एक बिल संपलं की ऑटो डिस्कनेक्ट लगेच होते, तर ते लगेच होत नाही। ते 30 दिवसाची आपली देय तारीख संपली साहेब, तर तुम्ही डिजिटल मीटर बसवताना देय तारीख संपली, तुम्हाला एक 15 दिवसाची मुदत आहे। 15 दिवसाच्या मुदतीनंतर तुम्हाला एक मोबाईल, माझं एक आव्हान आहे तुम्हाला विनंती, आपले मोबाईल नंबर जे आहेत ते रजिस्टर करून घ्या। बऱ्याचशा जणांचे मोबाईल नंबर आपल्या सिस्टमला अपडेट नाही आहेत,
मोबाईलला प्रत्येक याला सिस्टमला तुम्हाला मेसेज यायला लागला आहे. तर तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमची एक सूचनावाचा विनंती आहे की तुमचे मोबाईल नंबर आम्हाला द्या, जेणेकरून तुम्हाला मोबाईलवरती सगळं अपडेट मिळेल. पण नको आहे का आम्हाला हे स्मार्ट मीटरच बसवायचं नाही. बघा साहेब, तुम्ही स्मार्ट आता तुम्हाला लक्षात ठेवा, सुरुवात काय होती, एमएससीबीचे अधिकारी, सरकारी अधिकारी यांनी पहिला मीटर बसवायचा आहे, नंतर जनतेला. साहेब आपल्या घरी मीटर बसले का एकदा खात्री करून घ्या सगळ्यांनी मिळून. मी काय सांगतो ऐकून घ्या, मग नंतर मोबाईल काढा. अहो, देशामध्ये अधिकाऱ्यांनी पहिला 60-70 बसवलं का पहिला बसवलं प्रॉब्लेम का? नव्हता. आत्ताच सरकारी का अधिकारी प्रॉब्लेम काय निर्माण झाले मला सांगताय? सांगा. सरकारनं काय तुम्ही सांगितलंय? एक मिनिट थांब. आत्ताच काय निर्माण एक झाले मिनिट थांबा. प्रॉब्लेम? सरकारनं काय सांगितलंय तुम्हाला? पहिला अधिकाऱ्याने पहिला आपल्या घरी मीटर बसवायचा आहे आणि मग जनतेला द्यायचं आहे. तुम्ही जनतेला पहिला दिलं आणि तुम्ही आपल्या घरी मीटर बसवलंच नाही. तुम्ही ही कुठली पद्धत आहे ही? हा?